झोळपा याले याले दाखव पण मजा. हे कांताबाई असं काऊन म्हणू राहिली आणि कोणाले म्हणू राहिली हे समजासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टलोक पास लागते. हा तिसरा पार्ट आहे. याच्या आधीचे 2 पार्ट तुम्ही पाहिले नशील तर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. हा व्हिडिओला कॉमेडी आहे, तेव्हा हा व्हिडिओ शॉर्टलोक नक्की पहा. उलचा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टलोक पास लागते, म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटते. जो भी हा व्हिडिओ पाहिन त्या प्रत्येकानं व्हिडिओ लाईक करा. राजा लाईक लयच कमी राहिलं ना, लय मोठे लाईक करा, पटापट लाईक करा. आणि हा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. कोणत्या चक्कीचा आटा खाल्लाय ना काय माहित, एवढं उच्च वय. अकोल्याचं टावर आणि हे सारखंच वय, दोघे उच्चिले सारखे येतील. मै मान दुखू राहिली. ओ कचोरीवाले भाऊ, तुमच्याजवळ काय काय गरम आहे? ओ गरम का नी भट्टी आहे. भट्टीवरची कढई गरम आहे, त्याच्या अंदरचं तेल गरम आहे आणि उरलं सुरलं मा भेजा गरम आहे. काय पाहिजे तुम्हाला सांगा. सकाळून कोणाचं तोंड पाहिलं तर काय माहित, जो तो मै मजाच घेऊ राहिला. अरे बाबा मी काय म्हणतो, कचोरी गरम आहे का ते सांग, बाकीचं काही मला घेण द्यान नाही. एकदम गरम आहे कचोरी. तुमच्या हातात कचोरी दिला बरोबर तुमच्या हाताला नाही फोडाले तर मग मला म्हणता. अरे का हो, पहिल्यांदा दुकान टाकला का तुम्ही? गिरायकासोबत कसं बोल लागते समजत नाही का तुम्हाला? मी सरक्याने विचारला तर तुम्ही तिरप्याने उत्तर देऊ राहिले. तर राजा तुम्ही मला आल्याला काय विचारलं, काय काय गरम आहे म्हणे. मग हे विचारलं का कचोरी गरम आहे का समोसा गरम आहे? जाऊ दे बापा, मायच चुकलं. मी काय म्हणतो ते जाऊ दे. कचोरी गरम आहे ना, खायला टेस्टी आहे ना कचोरी? अरे एकदम जोरदार आहे. तुम्ही एकदा खाल्ले की नाही तर घरी जेवसान ना, इथं जेवसान नेहमी. बरं काय रुपये प्लेट आहे कचोरी? शेगाव कचोरी 20 रुपयात 2 नग. हाव का? मग 50 प्लेटची किती होती? अरे वा, 50 प्लेटचे गिराईक. 50 प्लेटचे का 1000 रुपये? फक्त 1000 रुपये. अरे बाप, 1000 रुपये हे काही परवडत नाही बा. पहिले आपल्या खिशातून कोण पैसे घालीन, त्याच्याकडून 50,000 रुपये घेणार सरपंचाकडून. जाऊ दे, मी इथंच खाऊन घेतो आणि तिथे गेल्या तर सांगतो की कचोऱ्या सरल्या म्हणून. बांधू का मग 50 प्लेट? नाही मी ज्याच्यासाठी निवडतो की नाही, मला आता आठवलं. त्या लोकायले का नाही अमावशीचा उपवास आहे, ते 50 प्लेट राहू द्या, तुम्ही 1 प्लेट मला अति खायला द्या. अमावशीचा उपवास? हे कोणता उपवास आहे? एकादशीचा माहित आहे, पौर्णिमेचा माहित आहे, हा कोणता उपवास आहे? बहुतेक याजवळ पैसे नाही, फुकटची कचोरी खाईन आणि पळून जाईन. पहिले आले पैसे मागतो आणि माल देतो. द्या मग पैसे द्या, तुम्हाला हातोहात कचोरी देतो मी. अरे भाऊ मी का पळून जाणार आहे का? द्या कचोरी द्या, मला भूक लागली. खाल्ल्याबरोबर तुमचे पैसे घेऊन घे जा, इथून हालू बी नका देऊ. आणि जास्त बी करायला पुरत नाही. हे पहिलंच गिराईक आहे बोनीचं, ते याले कचोरी देतो आणि याच्याकडेच पाहत राहतो, म्हणजे हा काही पळून जाणार नाही. बरं बसा, आम्ही तुम्हाला कचोरी देतो. मी काय म्हणतो, माझी सरपंच हे ग्रेनेड आणली म्या, आता तथी म्या माझ्या खिशातले 500 रुपये दिले. मग ते पैसे द्या ना, मला लागत होते ना पैसे. अबे काय लेका देवलाल, अर्ध्या घंट्यातनी तू आम्हाला 50 वेळा पैसे मागितले. काय बे भरोसा आहे बे तू? अरे राजा, मला काम आहे ना पैशाचं, म्हणून मागू राहिलो मी. अबे लेका, मी काय डुबवणार का पैसे? तो आहे तू टेन्शन नको घेऊ ना, मी कोणाचे दिले म्हणजे तो डुबवीन. तुम्ही डुबवत नाही बरोबर आहे, पण राजा मला माझ्या तिसऱ्या घरी भातकन या लागते ना. ते पोरकाने सकाळून मला म्हणत भातकान जा, तर मग मला पैसे लागतात ना, ते भातकन या लागते ना. त्या माय बीन इकडे आम्हाला एक घर सांभाळणं होत नाही आणि हा 3 सांभाळू राहिला. 500 रुपयाचं भातक दिवसभर का भातकच खातात का? अरे काही भाकर तुकडा खाल्ला होता येले, एवढ्या आकातीलपणा बरोबर नाही ना. सरपंच, माया पोराबद्दल काही म्हणायचं काम नाही. माया पोरा आहेत ते भातक खातील, नाही तर धोंडे दगड खातील. तुम्हाला काय करावं लागते, तुम्ही माया पहिले 500 रुपये द्या, नाही तर औंदा निवडणुकीत मी तुम्हाला पाळलं समजा. मी निवडणुकीत उभा नसतो तर याले दाखवलं असतं म्या, याचे 500 डुबवलेच असते म्या. अरे बुवा, मी द्यायला नाही म्हणत नाही ना, सध्या मायाजवळ नाही. त्या अजाबरावला येऊ दे, त्याच जवळ घेतो आणि तुला देतो. अजाबरावची शपथ,
मी तोय पैसे डुबवणार नाही. मी कोणाचे दिले म्हणजे तोय डुबवीन. तू टेन्शन नको घेऊ ना. आम्हा सांग बाजूला उभा राह बरं. आता लोक येतील, माझी मीटिंग होऊ दे. मीटिंग झाल्याबरोबर पहिले 500 रुपये तुला देतो, मग तर झालं. हा, मीटिंग झाल्याबरोबर पैसे लागतील मले, लक्षात ठेवा. नाही तर काय करू, मी उभा आहे म्हणून, नाही तर याचं काय ऐकून घेतलं असतं म्या. सरपंच. अरे वा अजाबराव, आले का? एवढा टाइम असते का? किती वेळ झाला तू गेला? बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, मला भूक लागली, ते दे बरं शेगाव कचोरी, माशी खातो मी. आता याले काय सांगू? अरे राजा सरपंच, ते शेगाव कचोरीवाल्याकडे गेलतो मी, पण त्याच जवळच्या साऱ्या कचोऱ्या संपल्या होत्या. आणि बिच्छातवाल्या जवळ गेलतो तर तो म्हणे, राजा आपलं सगळं बुक आहे सध्या, आज काही तुम्हाला काही भेटणार नाही, उद्या लागन तर घेऊन जा म्हणे. देवलालनं ग्रीननेट आणली. बिचायत राहू द्यायचं असतं, लोक बसतील ग्रीननेटवर. पण ते कचोरी आणायचं असताना अर्धा घंटा अजून थांबायचं असतं. डबलून वापस जाय आणि त्याला म्हणा आणखीन तय तू आणि दे कचोऱ्या, मला राजा लय भूक लागते रे. मी काही डबलून जात नाही, त्याच जवळच्या कचोऱ्या तो आता काही बनवणार नाही. तो म्हणे मटेरियल सर संपलं, आता तुम्ही उद्याच या. अरे असं काय करतं, जाय बरं जाय, त्याला म्हणा काही ना काही मटेरियल बनव आणि कचोऱ्या दे म्हणा, लय भूक लागेला म्हणा सरपंचाले. मया भरोशावर घरून उपाशी आलते का तुम्ही? मी जात नाही डबलून. अरे झाकूस ने, तू या भरोशावर काय लालो मी? तू म्हणस ना मी घेऊन येतो म्हणून. काय लेका असा काऊन करू राहिला तू? जाय ना डबल आण ना, ते कचोरी आण ना. राजा तुम्हाला कसं सांगू, सरल्या ना त्याजवळ मैदा बी नाही, कचोरीचा मसाला बी नाही, कसा बनवीन तो? मले बी लय जोरदार भूक लागली होती, मलेच तर नाही भेटली, मी बगर खायचा वापस आलो. बुवार ढेकरा देऊ राहिला म्हणते बगर खायचा वापस आलो म्हणते. लय जोरदार होती कचोरी, मस्त दाबल्या म्या 4-5. याच्यासाठी आणायचं म्हटलं तर यानं काही पैसे दिले नव्हते माझ्याजवळ, फुकट खवले काचा. अरे ओ सरपंच, दे शंभरी माई. तू म्हणला होता ना की मी मिटिंगच्या तती शंभरी देतो म्हणून, दे बर लवकर. मला हातपाय हालू राहिले, मी पटकनी जातो, टिल्लू मारतो आणि वापस येतो. अरे बुडा, तुमची शंभरी तुम्हाला भेटून जाईन, जरा शांतीला पकडा ना हो. तू या बापाचं गावरांचं दुकान बंद केलं म्या, झाकूस निया बुवार या, काही बोलतं का? तुला मनात येईन ते बोलतं का? मी काय शांतीला पकडू दे? मी जरी म्हटलं टिल्लू मारणार अशी तर असे भलकसे काम मी करत नाही, मले बी काही इज्जत आहे. तू या बापाचं गावरांचं दुकान बंद केलं म्या. अरे बापा अजाबराव, तू सांग रे बुड्याले, या बुड्यानं का नाही गलत अर्थ काढला का? अरे आप्पाजी, शांतीले पकडा म्हणजे आमाशे शांत राहा तुम्ही. मीटिंग सरल्यावर देतात ते तुम्हाला पैसे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हाव ना बुडा, मीटिंग होऊ द्या, मीटिंग झाल्याबरोबर मी तुम्हाला शंभरी देतो. लागल तर तुम्हाला यकीन नशीन ते अजाबरावची शपथ, तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातील. हा, मीटिंग झाल्या बरोबर लागतील मले. नाही तर बेटा हे काळी पाहिली का, हे नुसतं चालण्यासाठी नाही म्हटलं, या काळीनं तर हातपाय मोडीन म्हटलं मी, पैसे लागतील मले. अरे बाप रे बाप, मग हा देवलाल मला धमकी देऊन गेला आणि आता हा बुडा मी देतो तुम्हाला पैसे, मीटिंग होऊ द्या, मीटिंग झाल्या बरोबर तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातील. मी कोणाला दिले म्हणजे तुमचे पैसे देणार नाही, तुम्हाला भेटून जातील ना. जाबर जागर बसा बर तुम्ही. हा, जातो मी, बसतो जागेवर, पण बेटा पैसे लागतील मले. या बुवाऱ्यानं डबल माझी शपथ खाल्ली, हे मले खपी घालणारच वाटते. काय रे बा अजाबराव, हे बुड सगळ्यात पहिले आलं आणि सगळ्यात मागे बसलं. हे मागच्या मागे फाळी होईन ना, त्याला सांग ना समोरून बसायले. अरे आप्पाजी, अरे राजा समोर बसा ना, तुम्ही सगळ्यात पहिले आले तर समोर बसायला पाहिजे, मागे काय तुम्हाला? अबे वांदा तोंड्या, मले का असा तसा समजला का? मले मागे बसायची सवय आहे. मी मा बुडीले पिक्चर पाहायला नेतो ना, तर बाल्कनीत तिकीट काढतो म्हटलं दोघायचं, आणि मस्त बाल्कनीत बसून पिक्चर पाहतो म्हटलं. पैशावाला आहो म्हटलं मी, टाकीतनी बी बाल्कनीत तिकीट काढतो, तुझ्यासारखं नाही. माय बिन शंभरीची सोय नाही याची, दिवसातून 17 खेप शंभरी मागितली आहे ना, आणि काय तर म्हणे मी बाल्कनीचे तिकीट काढतो. बरं बा आप्पा, मागेच बसा, पण तुम्हाला मागे ऐकू येते का? अरे नाही लेका, मायकानी दूरची नजर कमजोर आहे आणि दूरचं मला ऐकू बी येत नाही. अरे आप्पा, दूरची नजर कमजोर आहे, दूरचं ऐकू येत नाही, मग बाल्कनीचं तिकीट काढून काय पाहता तुम्ही? अबे डुबऱ्या, तू काही तर बायकोले पिक्चर पाहायला घेऊन गेला का? बाल्कनीचं तिकीट पिक्चर पाहायसाठी थोडी काढतात. अजाबराव, बुड्याच्या नांदी लागू नको, बुडले रंगेला म्हटलं. सरपंच काका, आम्ही आलो.
अरे कांताबाई आले का तू बरं बरं बस पण या पोट्ट्याला काय आणलं? बाप्पा मग मी त्याला कुठे सोडणार होती? घरी कोणीच नव्हतं. तर तो म्हणे मी बी संग येतो म्हणे. तर तुमचं लयच नाव काढत होता. सांग रे बाबू सांग बरं, यायचं नाव तू एवढा काऊन काढत होता? आई ते तर मी थांबतो, आपण या अजाबराव काकाचं तोंड काऊन उगलाय? याच्या तोंडात मच्छर गेलं का? बाबा नाही नाही रे बाबू, मच्छर बिच्छर काही नाही गेलं. सांग तू सरपंचाचं एवढं नाव काऊन काढत होता? ते थकावून थकावून मी शाळेत चाललो होतो, तुम्हाला आठवते की नाही? हाऊ बाबू, ते कसं काय विसरणार आहो? यायनं तो धुवून दिलती ना. हा तेच सांगू लागलो मी. यायनं एवढी निपक धुतली म्हटलं की माय बी एवढी निपक धुत नाही, उलची बी खलकती ठेवली नाही म्हटलं यायनं, म्हणून मी यायचं नाव कळतो. अरे हाऊ बाबू, डबलून आली की नाही यायला सांग धुवायची. देसांना धुवून सरपंच, तुम्ही म्हणलं होतं की जय जय बाबू तू परसाडे जाशील ते मी ते धुवून देईन. हाव ना हाव कांताबाई, धुवून देतो मी, पण याला तो घरी ठेवायला पाहिजे होतं. हे काय तुले मीटिंगीत बसू देणार नाही, म्हणेन चाल घरी. मग आता तुले कसं समजून सांगा, काय समजून सांगा? हे तुले घरी घेऊन जाईन मग कसं? नाही ताता, तर काही होणार नाही. तुमचा मोबाईल द्या मला, मी अजिबात आईले म्हणणार नाही की घरी चाल म्हणून. मी मोबाईल खेळत बसीन. हा सरपंच द्या तुमचा मोबाईल. तो मोबाईल घेतला की नाही, जेवता केपीपी मोबाईल घेते तर त्याला भाजी कोणती आहे आणि काय आहे काही समजत नाही. मोबाईल नसला की नाही मग म्हणते हे भाजी खात नाही, मी ते भाजी खात नाही. मोबाईल दिला की सर्व चालते त्याले. द्या बरं तुमचा मोबाईल. सरपंच द्या मोबाईल. तो मोबाईल पाहत बसतो म्हणते. हा कांताबाई बस तू, मोबाईल देतो मी त्याले. अध्यक्ष करा माझ्या नवऱ्याला तंटामुक्ती अध्यक्ष करा. 1 2 3 4 तंटामुक्ती अध्यक्षाचा जय जयकार. अध्यक्ष करा माझ्या नवऱ्याला तंटामुक्ती अध्यक्ष करा. एक आणि एक नग भरलेल्या गावात हा जय जयकार. शांताबाई जय जयकार. तंटामुक्ती अध्यक्षाचा जय जयकार. बस खाली बाकीच्या लिहू दे आणि मला सरपंच बनू दे. मी सरपंच बनल्या बरोबर त्या नवऱ्याला तंटामुक्ती अध्यक्ष करतो. बस आम्हाशी खाली. हमारी मांगे पुरी करो, मला नवऱ्याला तंटामुक्ती अध्यक्ष करो. अरे शांताबाई करते ना हा माणूस, पहिले याले सरपंच होऊ दे ना, मग त्या नवरा तंटामुक्ती अध्यक्ष होईल. त्यासाठी तुला खाली बसा लागेल आणि मिटिंगीत हा माणूस काय समजून सांगते ते ऐका लागेल. बस खाली. हा माणूस सरपंच नाही झाला तरी चालते, पण माझा नवरा तंटामुक्ती अध्यक्ष झालाच पाहिजे. अरे बापा बस ना खाली. बाकीच्या आल्यावर मिटिंगला सुरुवात करतो आणि तो नवऱ्याले तंटामुक्ती अध्यक्ष करून टाकतो, मग तर झालं. बस खाली. अरे माणिक बी आला, उकडा बी आला. अरे वा या तुमचीच वाट पोरलतो. अरे माणिक तिकडे मागे काय करायला? समोर आहे ना, असा समोर बस ना. अरे पंजाब काका मला घरी लवकर जायचंय म्हणून मागे उभा मी. तुमची मीटिंग सरल्या मी घरी पाहतो. मला अर्जंट काम आहे घरी. अरे बाप अर्जंट काम? एवढं कोणतं अर्जंट काम आहे तुला घरी? अरे तुम्हाला समजत कसं नाही पंजाब काका, माझ्या नवीन लग्न झालं. नवीन लग्न झालेल्या माणसाले अर्जंट काम असते घरी. अरे तुझ्याच लग्न झालं का नाही नवायचं? आमचं झालंच नाही का? मला काय करायला लागते हो तुमच्या लग्नाचं? तुम्ही लग्न करा नाही तर मुंजे राहा. तुमचे 2 लग्न झाले तरी एक बी बायको जवळ नाही, आणि मग काय काम राहील तुम्हाला घरी अर्जंटचं? घेतली पोतरी करून बस मुका आता. बरं बुवा माणिक मागेच उभा राह तू, फक्त मीटिंग पूर्ण होईपर्यंत थांबजो. अरे झाकूस नाही आहे का हो तुम्ही? थांबे लाव ना मी. आताच कुठे चाललो मी? मीटिंग झाल्यावर जाणार आहे मी. फक्त लवकर आटप जा पंजाब काका तुमचं. अरे बुवा माणिक माया नाव पंजाब नाही रे, अजाब आहे ना. अजाबराव म्हणतात मले. हाव ना हो तेच ते. अजाब काय पंजाब काय दोन्हीच्यात जाब आहे म्हटलं. जा बी आला आणि ब बी आला. माया बापा नंतर यानंच माझ्या नावाचं बारसं केलं. 50,000 सवाल आहे, मुक बसाच लागेल. नाही तर याला दाखवला असता पंजाब काय अजाब कायचा हिशोब. काका द्या ना मोबाईल, मला लय बोलवू लागलं, नाही तर मग मला आईला देऊन जाऊ का? अरे बाबू देतो, थांब 5 मिनिटं थांब. मीटिंगला सुरुवात करू दे. देतो मी तुला देतो. मोका बैठ जरासा. अरे बेटाजी आपण यायच्या आधीच तर मीटिंग सरली वाटते. चला मग घरी. काय मीटिंग सरली? कोणा म्हटलं तुले? अरे बाबू अजून तर सुरुवात झाली नाही. बस आम्हाला खाली. मग आता लोक का निरा झिलप्या झाडल्या का? झोपी गेलते का? कैची मीटिंग घेऊ राहील तुम्ही? अरे हे काही मीटिंग घेत नाही रे.
चला आपण आपल्या आपल्या कामानं घरी. अरे कोणाचा आहे रे तू आणि काय रे आला तुले बोलावता का ती? मी मा बापाचा हाव. अरे सरे बापाचे असतात. कोण बगर बापाचा हाती? अरे बापाचे असतात हे बरोबर आहे, मी मा बापाचा हे बी बरोबर आहे, पण तुमचं माहित नाही ना. हे मीटिंग नसती ना, मी उभा नसतो ना, तर याच्यात 2 होदाळी दिल्या असत्या म्या, मग समजलं असतं याले. अरे बाबू मग बापाले पाठवायचं असताना तू काय आला? मये बाबा म्हणत की बाबू तूच जाय म्हणे. तो माणूस म्हणे लय खोटा बोलते म्हणे, पावले खोटा बोलते म्हणे, आणि मीटिंगीत एवढा बोर करते म्हणे की एवढा फेकते माणसाला झेलता येत नाही म्हणे. नीरा आश्वासन देते म्हणे ते खोटे तूच जाय म्हणे. काय बोलते आणि काय नाही ते ऐकून ये म्हणे, आणि मुकाबाईस म्हणे याले काही अंदा आपल्याला निवडून द्यायचं नाही म्हणे. अरे बाप रे बाप, हे तर मी विचार केला नव्हता. भोऱ्या तर लयच पुढचा निघाला. हा तर बरोबर याचा गेम फसवते, मग तर आपलं काम जमते. यानं हे मीटिंग बेंगवली म्हणजे माऊली काका निवडून आला. जमलं मग. बाबू मी खोटा काहीच बोलत नाही बाबू. तुला खोटं वाटते का? हे पाय, या आजाबराव शपथ मी काहीच खोटं बोलणार नाही, सगळं खरं बोलतो. अरे राजा, किती केप खोटा शब्द खाता हो, मला लंबलाट करून सोडता का तुम्ही? अबे तर तुला 50,000 रुपये देणार आहे ना, मग एकजण खाल्ल्या म्हणून काय झालं? बैस मुका. बस बाबू खाली बस. मीटिंग सुरू दे, आणि मग काय तो काय नाही ते मला सांग. मी काय सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तर बापाचे बी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बरं बा, बसतो खाली. मारा तुम्हाला कोणत्या थापा मारायच्या तर मारा. हा तर आता आपण मीटिंगीला सुरुवात करू. माय बाप जनता जनार्दन. आई बाई ते तर आलेच नाही. कोण नाही आलं कांताबाई? कोण नाही आलं? तुमचे माय बाप आणि ते जनता जनार्दन आहे की नाही, त्याले का नाही वावरात काम होतं. आता ते म्हणत की तुम्ही जा, आम्ही काही येत नाही म्हणे. पाय रे बा जाबराव, इथं सरेचे चाराने हारवेलाय, 1 से 1 नग भरेला गावात नाही. राजा सरपंच हे याचे चाराने हारवेलाय म्हणून मागच्या टायमाले तुम्ही निवडून आलते, नाही तर सऱ्या गावाला माहित आहे की तुम्ही किती खोटे आहे म्हणून. तरी तुम्हाला मागच्या टायमाले यानं निवडून दिलं आणि या टायमाले मीटिंगीले आले. आई या ताताले मोबाईल द्यायला लाव ना, मी लय बोल होऊ लागलो, नाही तर चाल मंगली. कांताबाई ते म्हणत असतात, आता तुम्हीच माय मायबाप आणि तुम्हीच माय जनता जनार्दन. ते जाऊ द्या, माय बाप जनता जनार्दन ते जाऊ द्या, माया पोराले का नाही मोबाईल द्या, ते बोर उरायला चाल म्हणते घरी. कांताबाई या अजाबराची शपथ, म्या मोबाईल दिला असता, पण माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंगच नाही. डबल शपथ खाल्ली. अरे किती वेळा खपवत रे मला तू. अरे त्या कांताबाईच्या पोराले मोबाईल दे का नको देऊ? पहिले तू मला शंभरी दे, मला टिल्लू मारायला जायचं आहे. माझ्या हातापाय लटरेट सुटू राहिली ना, तो मीटिंग काही सुरूच नाही राहिली, तेव्हा गुराड चालूच आहे. अरे बुडा शांत राहा जरा. या अजाबराव शपथ मी तुम्हाला तुमचे पैसे देणार जाव. आता 5-10 मिनिटात मीटिंग सरते, तुम्हाला पहिले शंभरी देतो मी. आता लय झालं याच, मला 50,000 रुपये देणार आहे, तर मग का 50,000 वेळा मला खपवते हा. अरे अजाबराव तुले काय झालं? गरम व्हायले? अरे मुका बस ना. सरपंच आता मी मुका बसणार नाही. हे पा लोको, हा तुम्हाला निरा खोटा बोलू राहिला. हा कोणाला काहीच देणार नाही, हा फक्त निवडून येणार आहे, आणि निवडून आला की नाही हा तुम्हाला विसरून जाणार आहे. तुम्हाला जे यानं म्हटलं त्यातलं हा काहीच करणार नाही. यानं मला 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं, आणि म्हणे की लोकायले मायाबद्दल चांगलं सांग, आपण मीटिंग घेऊ. त्या मीटिंगीत तू माया चांगलं सांग लोकायले, आणि मला निवडून द्यायला लाव. नीरा माया खोट्या शब्दा खाऊ राहिला, याच्या गोष्टीवर काही भरोसा करू नका. कांताबाई हा काही तो आता संडाच्या बांधकामाचे पैसे तुला काढून देणार नाही, आणि तुला घरकुल बी देणार नाही. शांताबाई हा काही तो नवऱ्याला तंटामुक्ती अध्यक्ष करणार नाही. आणि उकडा तो या दारापुळे कोणताच रोड होणार नाही. माणिक तो या वावरातली ईर कधीच होणार नाही. आणि बुडा आणि तो या बी घरकुलचे पैसे तुला भेटणार नाही. आणि शंभरी तर काय तुला रुपये भेटणार नाही याच्याकडून. याची शपथ घेऊन सांगतो, हा खोटा बोलू राहिला. अरे अजाबराव, अरे एवढा गरम नको. अरे चुप बसले का? अरे तुम्हाला सरळ सांगतो, हा अजाबराव निरा खोटा बोलू राहिला. मी असं काहीच म्हटलं नाही. काय आमच्या सगळ्या लोकांचं तू कोणतंच काम करणार नाही का? आणि त्यातल्या त्यात मला नवऱ्याला तंटामुक्ती अध्यक्ष करणार नाही का? अरे घ्या रे झोडप, याले झोडपा रे. माझ्या हातातली काळी आहे की नाही, या काळीने मी याला हाणतो. मला झोडप्याचं बी काम नाही. अरे पाहत काय बसू राहिले? अरे झोडपा याले. अरे बाप मार काय आली. अरे पळा इथून, नंतर येतो मी तुम्हाला, नंतर मीटिंग घेऊ आपण. अरे पयाला तो, अरे चला रे पकडा त्याले.
माया नवरा तंटामुक्ती अध्यक्ष झालाच पाहिजे. तुम्ही आतलो काले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले, करा बरं पटापट लाईक करा, पटापट सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच.